इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 74 सुरू केली आपण। त्याची जयसेनाचार्यांची टीका बघायची होती आज। असं दिसायचं नाही भाषण हो आहे, त्यात भाषांतर पाहिजे हो मला, भाषांतर पाहिजे मला, त्याचं भाषण नाही आहे बहुतेक, बघावं लागेल, मला नाही माहिती। 73 गाथेच्या खालचं जे उत्थानिका आहे ना 74ची, ती वाचायची राहिली होती, ती वाचू एकदा। काय सांगितलं होतं? 73 गाथा म्हणून एकदा आपण। पयडिठ्ठिदि अणुभाग पदेस बंधे हिंसवदो मुक्को उड्ढं गच्छदि सेसा विदिसावज्जं गदिं जंती। काय अर्थ सांगितला होता? जे मुक्त जीव आहेत ते विदिशा सोडून ऊर्ध्वगमन करतात। का? कारण प्रकृती, स्थिती, अनुभाग आणि प्रदेशबंधाने सर्वथा मुक्त झालेले असतात। तर त्याच्यामध्ये खाली टीका झाली होती, ती जे सिद्धांची सिद्धी केली होती। असलं पुस्तक काका ते कुठं दिसेच ना, नंतर जरा बघून ठेवा, म्हणजे वापरायला तुम्हाला। जयसेनाचार्यांचं 73 गाथेच्या खालची टीका आहे। काय केलं होतं? 73 गाथेमध्ये सांगितलं होतं की जे काय जीवाचं वर्णन आहे ते सगळं करून आले आणि शेवटी आता संसाराने मुक्त जीवाची गती कशी आहे हे सांगत होते। मग ते काय काय आलं या अधिकारामध्ये ह्याचं एक ग्रॉस तुम्हाला आयडिया देतात। शेवटी कशासाठी करतात म्हटलं होतं? संकलन हे जे काय आचार्य सांगतात ना 9 अधिकारापर्यंत हे सांगणार, त्यातल्या 4 गाथा ह्याच्या आहेत, 10 गाथा ह्याच्या आहेत, असं का सांगतात? तर तुम्हाला घ्या। तर इतर ज्या काही गाथा कोणी समजा नंतर संदर्भ म्हणून घातल्या त्याच्यात, किंवा आपण तयार केल्या आणि काय आपलं मंतव्य म्हणून ॲड केलं, तर ते बदलू नये म्हणून सगळीकडे असं बरोबर बद्ध करून ठेवलेलं असतं। पहिला सुरुवात करताना पण सांगणार की एवढ्या गाथा सांगणार आहेत, शेवटी पण सांगणार एवढं कथन ह्याच्यापर्यंत झालेलं आहे, असं सगळं त्याचं काय म्हणायचं लेआउट झालेलं असतं सगळं। तर तेच आता इथं सांगतात की काय काय शिकून आला तुम्ही 73 गाथेपर्यंत। इति जीवास्तिकाय संबंधे मस्त आहे। नवअधिकाराणाम 73 गाथेची टीका जिथं एक 5-6 ओळी संपल्यावर पुढे आहे, म्हणजे एक पॅरेग्राफच बदलला असेल। इति जीवास्तिकाय संबंधे नवअधिकाराणाम चूलिका व्याख्यानरूपेण गाथात्रयं ज्ञातव्यम्। अशा प्रकारे जीवास्तिकायाच्या संबंधी 9 अधिकारांमध्ये चूलिका व्याख्यान रूपाने 3 गाथा जाणण्यायोग्य आहेत। हां, 1 मिनिट, ते काय करायला लागले? 3 गाथा सूत्र 9 अधिकारांची चूलिकाच्या व्याख्यान रूपाने जाणण्यायोग्य आहेत। बर, पुढं एवं थांबा, एवढं लावायचं। अशा प्रकारे पूर्वोक्त प्रकाराने जीवोत्ती हवदीचेदा असं जी गाथा घेतली, इत्यादी 9 अधिकाराचं सूचन करण्यासाठी एक गाथा सांगितली। म्हणजे आता 9 अधिकार जे सांगितले ना, त्यामध्ये 3 गाथा कशाच्या घेतल्या हे सांगायला लागलेत, किंवा त्यातले पण पुन्हा क्रमाने सांगणार काय काय घेतले ते। म्हणून 9 अधिकाराचं सूचन करण्यासाठी एक गाथा सांगितली। पुढं जोरात वाचायचं।
प्रभुत्वाच्या मुख्यतेने 2 गाथा सांगितल्या. जीवत्व कथनेन गाथात्रयम्. जीवत्वाच्या मुख्य कथन रूपाने 3 गाथा सांगितल्या. स्वदेह प्रमिती रूपेण गाथाद्वयम्. स्वदेह प्रमाण आहे जीव याचं कथन करण्यासाठी 2 गाथा. म्हणजे हे सांगायचं आहे मला, तेच कळेना असं का सांगायचं. 9 अधिकार म्हणजे काय, जे जीवाचे 9 अधिकार आपण द्रव्यसंग्रहाच्या दुसऱ्या गाथेत घेतले ना. कुठली? जीवो वोगमो अमुत्तिकत्ता सदेह परिमाणो भूता संसारथो सिद्धोसो. मग ते जे सांगितलं ना कथन, तर तशाच प्रकारे इथं पण 9 अधिकारांच्या द्वारे इथंपर्यंत व्याख्यान केलं. मग त्यातल्या कुठल्या कुठल्या गाथेमध्ये कुठल्या कुठल्या मुख्यतेने वर्णन केलं हे सांगायला लागले. मग प्रभुत्वाचं सांगितलं वर्णन, जीवत्वाचं, स्वदेह प्रमाण आहे हे सांगितलं. पुढं अमूर्त गुणाचं ज्ञान करून देण्यासाठी 3 गाथा सांगितल्या. 3 प्रकारच्या चेतनेचं वर्णन करण्यासाठी 2 गाथा. कुठल्या 3 चेतना? बरोबर, कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना. तर या 3 गाथांचं 3 चेतनांचं वर्णन करण्यासाठी 2 गाथा सांगितल्या. पुढं एकोनविंशती म्हणजे त्यानंतर ज्ञान दर्शन या 2 उपयोगाचं ज्ञान करून देण्यासाठी, म्हणजे उपयोग अधिकार घेतला ना, त्याच्यासाठी कथन करताना 19 गाथा सांगितल्या. म्हणजे जरा मोठा अधिकार आला त्याच्यातच. उपयोगाचंच कथन करत असताना विस्ताराने केलं, त्यामुळं 19 गाथा सांगितल्या. संयुक्तत्व 18 गाथा कशाच्या मुख्यतेने? कर्तृत्व, भोक्तृत्व, कर्मसंयुक्तत्व या तिघांचं व्याख्यान करण्याच्या मुख्यतेने 18 गाथा सांगितल्या. किती झाल्या? 18, 19, 2, 3, 2, 3, 2, 1 मोजत बसा. पुढं चुलिका रूपेण सर्व समुदायेन ही 50 गाथाभिः पंचास्तिकाय षड्द्रव्य प्रतिपादक तत्त्वमहाधिकारमध्ये जीवास्तिकाय नाम चतुर्थः अंतरधिकारः समाप्तः. काय सांगायले? पुढं शेवटी चुलिका रूपाने 3 गाथा सांगितल्या. अशा रीतीने सर्व समुदाय रूपाने 53 म्हणजे किती हो? 53. जसं तुम्ही चतुर्विंशती म्हणता, किती झाले? पूजा करता ना, चतुर्विंशती तीर्थंकरेभ्यो. मग चतुर्विंशती म्हणताना 4 आणि विंशती आलं ना शब्द. मग तसं आता इथं 53 किती होणार? 53. पहिला 3 घ्यायचं, नंतर 50 घ्यायचं, त्यामुळं 53 झाले. उलट येतं ना, 3 आणि 5. तिथं कसं चतुर्विंशती म्हणताना 4 पहिला आणि 20 नंतर आले, म्हणजे 4 मध्ये 20 मिसळा किंवा 20 नंतर 4 असं. मग तसं इथं 53 म्हणताना पहिल्यांदा 3 आणि नंतर 50 म्हणजे 50. तर अशा हे आकडेच चुकतात म्हणून घ्यायचं भाषांतर, दुसरं काही नाही. मागं आम्ही उगीच ते आचार्यांच्या गाथा वाढवून ठेवल्या होत्या कुठंतरी काहीतरी चुकते म्हणून. 53 गाथांच्या द्वारे पंचास्तिकाय षड्द्रव्य प्रतिपादक प्रथम महाअधिकारामध्ये, म्हणजे पहिल्या अधिकाराचं नाव काय आहे? पंचास्तिकाय षड्द्रव्य अधिकार. तर त्या अधिकारामध्ये जीवास्तिकाय नावाचं चतुर्थ अंतरधिकार समाप्त झाला. आता याच्या पुढं सांगणार पुद्गलास्तिकायाचं वर्णन करणार आहे. म्हणजे हे सगळं पूर्वीचं विस्तार करून तुम्हाला ग्रॉस आयडिया देण्यासाठी म्हणून कथन केलं. आता ह्याच्या पुढं सांगता भिन्ने हे रूपे पुद्गलास्तिकाधिकारी गाथादशकं भवति. काय सांगितलं? अथनंतरम याच्यानंतर चिदानंद एक स्वभाव शुद्ध जीवास्तिकायाहून भिन्न. तुम्हाला पण करण्यासारखं अर्थ जरासं लक्ष ठेवा. गाथांवर समोर पुस्तक घेऊन बसा तर आनंद येईल. जेव्हा आम्ही लावायला लागलो ना, तेव्हा आम्हाला
आम्हाला तर कुठे येत होतं असं वाचायला, नाही येत होतं न समजत होतं. आम्हा अशा वाचायच्या ना फ्लुएंट. भाषा वाचण्यापेक्षा संस्कृत लावणं हां, संस्कृतमधनं आनंद येतो उलटा अजून. वाचायला छान वाटतं. त्यामुळं लक्ष पण लागतं. ते सगळे मला बघत बसतात, शास्त्रात बघत नाहीत. काय करायचं, समोर शास्त्र घेऊन बसा म्हणून सांगते सगळ्यांना. तर म्हणजे ते स्वतःला वाचायला आलं तर तुम्ही नुसतं संस्कृत शिकून उपयोग नाही आहे. मग जे गाथा वाचताय किंवा टीका लावत आला तर मग ते जुळत जातं. जसं शाळेमध्ये इंग्लिश शिकवलं आहे आम्हाला, काय झालं हो? शिकलो की आम्ही ABCD सगळं ते वर्ड टू वर्ड सगळं शिकलो की, पण नंतर जेवढं प्रयोगात आलं त्याशिवाय होत नाही. आणि ते सुटलं की मग सुटलं सगळं. आता विचारा तसं होतंय. मग संस्कृत पण तुम्ही सगळं ABCD काय म्हणायचं त्याचं क ख ग घ सगळं शिकलात, व्याकरण सगळं शिकलं, पण असं जर वाचताना समोर ठेवून वाचलं नाही, त्याचा अर्थ लावला नाही तर नाही समजणार. सगळ्यांनी शास्त्र घेऊन बसलेत हो म्हणा. विजू काकी घेऊन बसा शास्त्र, घेऊन बसा सांगायला. तेच विचारले नाही तुम्ही, घेतला नाही माहिती आहे म्हणा. झालं की नाही? हां दीदी हां तुम्ही आता वाचता इतपत माझ्याकडे आहे, त्याच्या पुढचं नाहीये, पण मी जसं ते वाचताय ना ते दिसतच नाही टीकामध्ये. ते कुठे दुसरीकडे आहे का? तुम्ही कुठलं पुस्तक घेतलंय? चतुर्थांतर चतुर्थांतर अधिकार समाप्त PDF आहे. तेवढं झालं का? चतुर्थांतर अधिकारपर्यंत आहे का? हा तेवढं आहे समाप्त. आता त्याच्या पुढचं आहे ना, ते पुढच्या गाथेची टीका असेल, त्याची उत्थानिका आहे. तिचं फक्त असं पुष्कळ द्रव्याची काय व्याख्यान एवढंच दिले. ते अमृतचंद्राचार्यांचं कथन आहे, हे जयसेनाचार्यांची टीका आहे. तुमचं शिवनीचं पुस्तक आहे का? मला दाखवा की आज, तुम्ही दिसा ना मला. पुढं जरासं अभय कुमार शास्त्रींचा पद्यानुवाद वगैरे आहे तसं येते. पुढं बघा. हां, उत्तमचंद जैन ते शिवनीचेच आहेत. तर त्यांचं आता जेपर्यंत आलं ना चतुर्थ अंतराधिकार, इथंपर्यंत जयसेनाचार्यांची टीका संपली मागच्या गाथेची. आता इथं ते जे तुम्ही पुद्गलास्तिकायाचं वर्णन म्हटलंय ना, ते अमृतचंद्राचार्यांची टीका सुरू झाली आहे पुढच्या गाथेची. ते संपल्यानंतर पुढं बघा, तिथं सांगणार. म्हणजे आता इथंपर्यंत काय सांगितलं होतं, मागच्या जीवास्तिकायाचं तुम्हाला समग्र ज्ञान करून दिलं. काय म्हणायचं असतं त्याला, समरी म्हणा. जे काय सांगितलेलं वर्णन होतं ते या गाथेपर्यंत असं आहे तसं आहे म्हणून. आता ह्याच्या पुढं काय वर्णन करणार ते तुम्हाला काय म्हणायचं त्याची आयडिया द्यायला लागलेत की कुठल्या गाथेपर्यंत काय काय सांगणार आहे हे. म्हणून मागचं पण वर्णन झालं, आता पुढचं वर्णन सुरू करणार आहे. म्हणून एक उत्थानिका रूपाने किंवा प्रस्तावना रूपाने सांगतात. याच्यानंतर चिदानंद एक स्वभाव शुद्ध जीवास्तिकायाहून भिन्न हेय रूप पुद्गलास्तिकाय रूप अंतराधिकारामध्ये 10 गाथा सांगतात. स्पष्ट रूपाने इथं आचार्य म्हणते हेय रूप, जे वेस्ट आहे ते तुम्हाला मी कथन करून सांगतोय. कशाला शिकायचं हो? म्हणजे त्यांनी सांगितलं नसतं, शेवटी सांगितलं असतं तर चाललं असतं, पण इथं त्यांनी पहिल्यांदाच काय केलं, पहिल्यापासून तुम्ही बी अलर्ट. हे आहे हेय रूप असणाऱ्या पुद्गलास्तिकायाचं वर्णन करतात. इथे सोडून देणं योग्य मिळालं मला. हे पुद्गलास्तिकाय अधिकार आहे ना, अंतराधिकार नाही लिहिले तसं आहे का ते? अंतराधिकार कुठं वाचले मी? पुद्गलास्तिकाय पुद्गलास्तिकाय अधिकारे गाथा दशकं भवति. पुद्गलास्तिकायाच्या अधिकारामध्ये 10 गाथा सांगतात. मग ते काय काय आहेत त्या 10 गाथांचं रूपरेषा सांगणार. तद यथा खंदाय खंददेसा इत्यादी पाठक्रमेण गाथा चतुष्टयम्. थांबा, एवढं लवू काय सांगितलं. आता आपली पहिली गाथा सुरू झाली आहे ना 74 नंबरची. खंदाय खंददेसा म्हणजे स्कंद, स्कंददेश वगैरे हे जे विस्तार करणार आहेत ना, तर पुद्गल स्कंधाच्या व्याख्यान मुख्यतेने या गाथेच्या प्रमाणे पाठक्रमाने 4 गाथा सांगणार. तदनंतरं परमाणु व्याख्यान मुख्यत्वेन द्वितीय स्थले गाथा पंचकम्. त्याच्यानंतर परमाणूच्या व्याख्यान मुख्यतेने द्वितीय स्थलामध्ये 5 गाथा सांगणार. म्हणजे आता तुम्हाला परमाणू तर तुमच्या इंद्रियगम्य नाही आहे,
त्यामुळं जे काय आज्ञा येणार आहे भगवंतांची, जे काय त्यांनी सांगितलेलं स्वरूप असणार आहे तेच मान्य आहे आपल्याला, किंवा ते तसं आहे हे त्याच्यावरनं समजणार. नाहीतर परमाणूला अवधिज्ञानी किंवा मनपरिज्ञानी किंवा केवली भगवानच जाणू शकतात. म्हणून ते वचन त्यांचं ऐकायचं असेल तर रोजचा क्लास अटेंड करा. प्रीतीवेद तुमच्यासाठी परमाणूपर्यंत जायचं आहे का बघू बरोबर. त्याच्यानंतर परमाणूचं व्याख्यान करण्याच्या मुख्यतेने 5 गाथा. पुढं तत्र पंचकमध्ये परमाणु स्वरूपकथनेन सर्वेसिं खंदाण इत्यादी गाथासूत्रमेकं. खंदाणम वाचलं ना. काय म्हटलं तर त्या 5 मध्ये पण जे परमाणूचं व्याख्यान करणार आहेत ना 5 गाथेत, त्या 5 गाथेमध्ये परमाणू स्वरूप कथनाच्या द्वारे एक गाथासूत्र आहे. सव्वेसिन खंदाणम अशी एक गाथा आहे. पुढं अथ परमाणूनां पृथ्वी आदी जाती भेद निराकरणार्थम आदेशमेत्त मेत्त मेत्त आहे माझ्याकडं. बरं बघू. आदेशमत्त इत्यादी सूत्रमेकं. आदेशमेत्तच आहे. तर त्यानंतर परमाणूंच्या पृथ्वी आदी जातीभेदाचं निराकरण करण्यासाठी, म्हणजे जे आपण काल बघितलं ना की चार्वाक मतवादी काय मानतो, पृथ्वीच्या परमाणूमध्ये गंध आहे. सांगा बघू किती आहे बघू. जलाच्या परमाणूमध्ये कुठला गुण आहे हो? रस गुण आहे. पुढं अग्नीमध्ये रूप आहे आणि स्पर्श कोणामध्ये आहे? वायूमध्ये. तर ह्याच्यामध्ये हे असे गुण आहेत असं त्यांचं जे म्हणणं आहे, त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून एक गाथा सांगणार. पुढं तदनंतरं शब्दस्य पुद्गलद्रव्यपर्यायत्व स्थापनमुख्यत्वेन सद्यो खंदप्पभवो इत्यादी सूत्रमेकं. त्यानंतर शब्दाचं पुद्गल द्रव्य पर्यायपणा सिद्ध करण्याच्या मुख्यतेने, म्हणजे शब्द ही पुद्गलाची पर्याय आहे हे सिद्ध करण्याच्या मुख्यतेने सद्दोखंदप्पभवो इत्यादी एक गाथा सांगणार आहेत. अथ परमाणुद्रव्य प्रदेश आधारेण समयादि व्यवहार कालमुख्यत्वेन एकत्वादि संख्या कथनेन च निच्चो नाणवगासो इत्यादी सूत्रमेकं. नाणवगासो इत्यादी. नाणवगासो इत्यादी. ते दुसरं पुस्तक आहे ना खाली, त्याच्यामध्ये पण आहे. इतका उघडून का बघताय? छोटे असणार अक्षर खालच्या पुस्तकात असणार. काय सांगायला लागले पुढं? अशा प्रकार अथ म्हणजे नंतर परमाणू द्रव्य प्रदेशाच्या आधाराने समय आदी व्यवहार कालाच्या मुख्यतेने आणि एकत्व संख्या सांगण्यासाठी, एकत्व संख्येचं कथन करण्यासाठी निच्चो नाणवगासो इत्यादी एक गाथासूत्र सांगणार. काय सांगणार आहे त्याच्यात? व्यवहार काल परमाणू द्रव्य प्रदेशाच्या आधाराने, म्हणजे परमाणूचे प्रदेश किती हो? एकच की. किती चिंता लागली तुम्हाला. मग जसं परमाणूचं प्रदेश आधार एक आहे, तसंच समयादी व्यवहार कालाचं सुद्धा एकत्व संख्या वगैरे सांगणार. मग च कुठं लावलं ते? इकडं लावायला पाहिजे होतं. मी इकडं लावलं का? एक मिनटं बघ. परमाणु द्रव्य प्रदेश परंतु स्कंद अनेक प्रदेश असतो, तसं हे सांगितलं त्यांनी. ते नव्हे काल द्रव्य एक प्रदेश आहे, परंतु समय अनेक सांगण्याच्या मुख्यतेने. नाही तसं नाही. ते च कुठं लावलं हे बघायला लागले मी. परमाणु द्रव्य प्रदेश आधाराने आणि लावायला पाहिजे इथं. मग समय आदी व्यवहार कालाच्या मुख्यतेने एकत्व संख्याचा कथन रूपाने. बरं कुठे आहे बघा ते च, नंतर समजेल वाचताना. मग म्हणजे काय सांगायचं असणार आहे, जसं परमाणूचं प्रदेश एक आहे त्याची एकत्व संख्या आणि समय आदी व्यवहार काल त्याची संख्या असं सांगायचं असणार. म्हणजे ते पण काय एक पासून सुरू कराल तर एक समय वगैरे असं वाढत जातील ना, ते सांगायचं असणार. त्या कथनाच्या मुख्यतेने एक गाथा सांगणार. तदनंतरम परमाणुद्रव्ये रसवर्णादि व्याख्यान मुख्यत्वेन रसवर्ण इत्यादी
गाथा सूत्रमेकम्. त्यानंतर परमाणुद्रव्यामध्ये रसवर्ण यादी आदी व्याख्यानाच्या मुख्यतेने एयरसवर्ण इत्यादी एक गाथा सांगणार. एवं परमाणुद्रव्य प्ररूपण द्वितीय स्थले समुदायन गाथा पंचकं कृतम्. अशा रीतीने परमाणुद्रव्याचं प्ररूपण रूपाने दुसऱ्या स्थलामध्ये समुदाय रूपाने 5 गाथा गेल्या. अथ पुद्गलास्तिकाय उपसंहाररूपेण उपभोज्य इत्यादी सूत्रमेकम्. नंतर पुद्गलास्तिकायाचा उपसंहार करण्याच्या रूपाने उवभोज्य इत्यादी एक गाथा सांगणार. किती गाथा झाले सांगा? पुढे सांगितलं की 10 गाथा. एवं गाथा दशक पर्यंतम. अशा रीतीने 10 गाथापर्यंत 3 स्थळाच्या द्वारे पुद्गल अधिकारामध्ये समुदाय पातनिका झाली. पहिला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ना, गाथा दशकंभ होती. पहिलं वाक्य होतं पुद्गलास्तिकायाच्या अधिकारामध्ये 10 गाथा येणार आहेत. म्हणजे जीवास्तिकायाचं व्याख्यान करायला किती लागले हो तुम्हाला? 53 आलं होतं ना वर. 53 गाथांच्या द्वारे जीवास्तिकायाचं वर्णन केलं. का? कारण ते उपादेय आहे आणि हे आहे म्हणून. जर ह्याचं 53 गाथा सांगितल्या असतं तर तुम्ही आधीच त्याच्यातच रमलाय, अजून पुद्गलाला धरून बसणार. म्हणून थोडक्यामध्ये सांगून त्याला संपवणार आहेत आणि मुख्यतः ज्याची आहे त्याच्यावर जास्त जरासं कॉन्सन्ट्रेट व्हावं ह्याच्यासाठी. अशा रीतीने 10 गाथापर्यंत 3 स्थळाच्या द्वारे पुद्गल अधिकारामध्ये समुदाय पातनिका, म्हणजे ही पातनिका म्हणायची. जे काय तुम्हाला सांगणार आहेत ना स्वरूप वर्णन त्याचं कुठल्या गाथेपर्यंत काय काय आहे ह्याला पातनिका म्हणलं. तर याचं कथन करणार आहे. तद्यथा आता तिथं जयसेनाचार्यांची टीका सुरू होती 80 गाथेची. पुद्गल द्रव्याचे 4 विकल्प सांगतात. पुद्गल द्रव्य जे आहे ते 4 प्रकारचं आहे. काल घेतलं होतं ना आपण. काय काय आहे बोलावं? काय काय काल सांगितलं होतं? स्कंद, प्रदेश, परमाणु आणि मग परमाणु. मला 8 ऐकू आले एकदम. 4च दोघांनी सांगितल्यामुळं हो ना, समजलं तुम्हाला. स्कंद देश. आता म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? स्कंद प्रदेश. हो, स्कंद प्रदेश आणि परमाणु. परमाणु मी सांगते, बाकीचे तुम्ही सांगा. परमाणु आहे तो एक प्रदेशी आहे. सांगा स्कंद प्रदेश. स्कंद प्रदेश एवढे आहेत त्याच्या निम्मे असतील ते देश झाले. स्कंद प्रदेश. एक जण बोला, एक जण. मला सगळ्याचं एकदम ऐकू येत नसते. स्कंद देश म्हणजे प्रदेश म्हणजे काय? ह्याच्यापेक्षा वर चढायचं ना जरा. काल लिहून घेतलं की काका? काय लिहिलं? 2 ते घालायचं. 2 पासून 25 पर्यंत. 2 ते 25 पर्यंत एक संख्या घेतली आहे बरं का. आता त्यांनी इथं संख्या 16 घेतली आहे. त्यामुळं स्कंद 16चा तर त्याच्या अर्धा करत जावं असं सांगितलंय आता. पण आपलं हे एक समजून घेऊ, नंतर परत ते पडलं. आणि इथं स्कंद देश किती? 26 ते 50. 50 का घेतली? 100 का नाही घेतला? 60 का नाही घेतला? हाफ करायचं आहे ना सगळं, म्हणून ही संख्या घेतली आपण. आणि हे किती झालं? 51 ते 100. आता एवढे हे परमाणूचा स्कंद आहे बरं का. हा परमाणूचा, एवढ्या परमाणूंचा स्कंद म्हणजे ही नावं दिली आहेत त्यांनी. एक समजण्यासाठी आहे, त्याच्यातलं काय लय लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालतंय. फक्त भेद कसे होत जातात हे सांगतायत. त्यातून पण काय काय सिद्ध करायचं आहे त्यांना. म्हणून खंदाय खंददेसा खंदपदेसाय होंती परमाणु इदिते छदुव्यप्पा पोगलकाया मुणे दौवाम. काय म्हटले? स्कंद, स्कंददेश, स्कंद प्रदेश आणि परमाणु यहोंती आहेत. इदी ते पोगलकाया चदुव्यप्पा मुणे दौवा. म्हणजे जेव्हा लावतात ना असं, त्यावेळेस अन्वयार्थ आपण वरून लावायचा पहिल्यांदा आणि मग अर्थ लावायचा. म्हणजे
अजून चांगलं समजतं. खंदा, खंददेसा, खंदपदेसाय परमाणू होंती, हे 4 आहेत. इदी म्हणजे अशा प्रकारे ते पोगलकाया पुद्गलकाय चदुव्वियप्पा मुणे दव्वा 4 प्रकारचे 4 विकल्पवाले जाणण्यायोग्य आहेत. कुठले 4 विकल्प अनिता काकी सांगा की. खाली वर खाली नाही, कारण त्याची संख्या समजण्यासाठी. स्कंद, स्कंद प्रदेश, स्कंद देश. हां बरोबर. मलाच वर स्कंद प्रदेश तेच की सांगणार पुढे त्यांनी. स्कंद देश, स्कंद प्रदेश आणि परमाणू. माझा स्कंदाः स्कंदेदेशाः स्कंदप्रदेशाः च इति त्रयः स्कंदाः भवन्ति. बहुवचनी असताना हा विसर्ग द्यायचा. 4 प्रकार सांगितले फक्त. स्कंद, स्कंददेश आणि स्कंद प्रदेश इत्यादी 3 स्कंद आहेत. ह्या सगळ्यामध्ये स्कंद किती आहेत? 3 आहेत. हे स्कंद नाही आहे परमाणू म्हणजे. परमाणवः च भवन्ति आणि परमाणू सुद्धा आहेत. म्हणजे पुद्गलाचे हे 4 भेद आहेत, ह्याच्यासाठी नावं घेऊन सांगितली. त्यातले 3 आहेत ते स्कंद आहेत आणि 1 परमाणू आहे. नाही आता प्रकार करतायत ना फक्त, त्यामुळं अनेक परमाणू आहेत एवढंच सांगितलं त्या भेदांमध्ये. इति स्कंदत्रयं परमाणवः च इति भेदेन चतुर्विकल्पाः भेदेन चतुर्विकल्पाः ते पुद्गलकायाः ज्ञातव्याः इति. अशा प्रकाराने 3 स्कंद आणि परमाणू अशा भेदाने 4 विकल्प 4 प्रकारचे ते पुद्गलकाय जाणण्यायोग्य आहेत. अशा रीतीने अत्र उपादेयभूत अनंतसुखरूप शुद्ध जीवास्तिकायात् विलक्षणत्वात् हेयतत्वम् इदम् इदम् इति भावार्थः. अशा रीतीने येथे उपादेयभूत म्हणजे तुम्हाला हे वर्णन सांगतायत ना, तर प्रत्येक पुद्गलाच्या गाथेमध्ये शेवटी त्यांनी हेच सांगणार आहेत. हे सगळं हे आहे आणि उपादेय निज शुद्धात्मा आहे. येथे उपादेयभूत अनंत सुखरूपाहून जो कोण शुद्ध जीवास्तिकायाहून विलक्षण असल्यामुळे पुद्गल द्रव्य हे हेय तत्व आहे. इदम म्हणजे हे पुद्गल तत्व हे आहे असं जाणण्यायोग्य आहे, असा भावार्थ आहे. म्हणजे सगळं सांगून झाल्यावर, इतकं तुम्ही डोकं घातल्यावर, समजून घेतल्यावर मग शेवटी सांगणार पुसून टाका. विसरून जावा का. हां म्हणजे तुम्हाला फक्त त्यातून ओळख करून द्यायची ह्याच्यासाठी. बऱ्यांचा प्रश्न आहे इथं की जर ते हे आहे तर इतकं भेदांचं वर्णन का केलं. जसं आपण म्हणतो ना, बोला. बोलू. हां बोला. तसं म्हणतो की नाव आहे, आपण म्हणजे एका डेस्टिनेशन पर्यंत जाण्यापर्यंत त्याचा उपयोग करतो. ते आले तिथे सोडावं लागतं, नाहीतर मग तिथे उतरणार नावातच बसून राहणार. ते तिथपर्यंत जाण्यासाठी फक्त तिथं पोहोचण्यासाठी त्याचा आधार. तसं पुद्गलाच्या आधाराने जीवापर्यंत जायचं का. नाही ज्याच्यामध्ये आपण इतकं एकत्व करतोय म्हणून जर पुद्गलाचं स्वरूप एवढ्या विस्ताराने सांगितलं ना, आणि परमाणू कसा बनतो भेद सांगा ते उत्पत्त्यांचे नावाची सूत्रे, त्यासाठी हे सगळं सांगितलं त्यांनी की कसा कसा भेद होत परमाणू होतो. पण वास्तविक परमाणू हे द्रव्य आहे असं सांगताना हे स्वरूप सांगितलं की, पण पुद्गलामध्येच आपण इतकं एकत्व करतोय म्हणून ते सारखं सारखं सांगतात की तुमच्या पासून ते कसं आहे तर भिन्न आहे म्हणून हे आहे. म्हणजे इथं त्यांनी जे वर्णन केलंय ना, आता ह्याच्या पुढे सांगणार आहेत पुढच्या गाथांमध्ये की हे जे भेद आहेत ते भेदाने तयार झालेत का संघाताने तयार झालेत का भेद संघाताने तयार झालेत. असे त्याच्यामध्ये उदाहरण काय की समजा एक मोठा दगड आहे, त्याचा तुम्ही भेद केला म्हणजे काय केलं, तुकडा केला तर 2 काय झाले, स्कंद झाले. मग स्कंधाची उत्पत्ती कशाने झाली, भेदानी झाली. भेदानी झाली ना. आता हे 2 स्कंद झाले ना, मोठ्याचा होता तर छोटे 2 झाले.
म्हणजे भेदाने काय म्हणले लिहा. हां भेदात तेच ना सांगते ना, म्हणजे स्कंदाची उत्पत्ती दोन्हीच्या द्वारे होते. मोठा दगड आहे तर त्याची छोटी दगड झालं. दगड हे परमाणू आहे का स्कंद आहे? परमाणूला तुम्ही दगड म्हणणार नाही, ते तुम्हाला दिसतच नाही तर उचलणार काय, मारणार काय? त्यामुळे जे जे हातात येते दिसतंय म्हणजे ते स्कंद आहे. मग त्या भेदाच्या द्वारे यातल्या कुठल्या कुठल्या स्कंदांची उत्पत्ती झाली हे सांगणार. आणि संघाताने सुद्धा स्कंदाची उत्पत्ती होते. काय कळलं? संघात म्हणजे मिसळणं. जसं म्हणलं पारा आहे वेगळा वेगळा झाला, परत मिसळला तर तो मोठा दिसणार तुम्हाला, मग संघात झाला का नाही तो. मग अशाच प्रकाराने जे काय कणिक आहे समजा ते पीठ होतं पसरलेलं, आता ते सगळं मिसळून एक झालं तर मोठा गोळा झाला, तो संघात झाला. म्हणजे असं जी पण वस्तू मिसळून मोठी होती ना तर त्याला संघात म्हणलं. मग संघाताने सुद्धा स्कंधाची उत्पत्ती होते आणि भेदाने सुद्धा स्कंधाची उत्पत्ती होते. लिहा काय म्हणले. बुंदीचा लाडू भेदाशी नाही. हा बुंदीचा लाडू म्हटलं. हो बुंदीचा लाडू आहे का? दोन्ही पण येणार की त्यात, भेद पण येणार आणि संघात पण येणार. खाताना भेद होणार बर आणि बांधताना संघात होणार. आम्ही बांधताना पण भेद असतो त्याच्यामध्ये हे सांगायला लागलो. म्हणजे वेगवेगळे पाकळ्या होते ना त्या, तर ते काय म्हणायचं तुमचं पिठाचा गोळा होता त्याचा पाकळ्या केले का नाही, तसंच करता ना, तसं करता. म्हणजे ते झाऱ्यावर टाकत असताना पहिल्यांदा भेद केलं ना त्याच्यातले एक 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 बुंदी काढताना, मग भेद झाला तर तरी सुद्धा त्यातून स्कंदच उत्पन्न झाले. फक्त समजून घ्या मोठा होता तो छोटे झाले म्हणून त्याला म्हणलं भेदाने स्कंधाची उत्पत्ती. आणि जेव्हा त्या बुंदीचा लाडू केला दिसला का टेस्ट आली डायरेक्ट तोंडात. मग ते जेव्हा बांधला त्यावेळेस ते संघात झाला. मग ते छोटे छोटे स्कंद होते ते सगळं मिळून एक मोठा स्कंद झाला. म्हणून संघाताच्या द्वारे सुद्धा स्कंधाची उत्पत्ती होते. आणि परमाणूची उत्पत्ती कशाच्या द्वारे होते? भेद संघाताने होणार नाही, भेदानेच अणूची उत्पत्ती होते. कारण संघात जिथं होणार तिथं स्कंदच होणार. मग त्या स्कंधाला तोडलं तर कदाचित स्कंद पण होतील आणि परमाणू पण होतील. म्हणून परमाणूची उत्पत्ती फक्त भेदानेच होते, संघाताने होत नाही. उलट सुलट वाक्य करू नका बरं का लिहिताना. भेदाने संघाताची उत्पत्ती होत नाही. काय मी काय वाचले, मी काय म्हणले? भेदाने संघाताची उत्पत्ती होत नाही. संघात नाहीये तो स्कंद आहे हो. हा म्हणूनच ते आकडं तिकडं सगळं शब्द गुंडाळून ठेवू नका. भेदाने पण स्कंदाची उत्पत्ती होते, संघाताने पण स्कंदाची उत्पत्ती होते, पण परमाणूची उत्पत्ती फक्त भेदानेच होते. बरोबर. तर हे सगळं शिकून भेद आणि संघाताने उत्पत्ती त्याच्यानी पण स्कंदाची उत्पत्ती. उदाहरण ऐकलं होतं. हा बोला. आणि त्याच्यासाठी एक उदाहरण ऐकलं होतं की अंगाचा मळ आहे, आपण असं घासला दिसत नाही एवढा तो, आणि घासला थोडं त्याचे पण बारीक बारीक होत जातात आणि तो एकत्र केला की तो पण दिसतो ना आपल्याला. असं म्हणजे त्याची उत्पत्ती झाली ना, ते म्हणजे भेद करून परत ते संघात झालं ते, असं पण काही सांगतो. हे पण सगळ्या उदाहरणामध्येच लावू शकतो की या लाडूच्या उदाहरणामध्ये पण भेद झाला, संघात झाला आणि भेद संघात दोन्ही झाला. त्या भेद संघाताच्या द्वारे सुद्धा स्कंधाचीच उत्पत्ती होते, परमाणूची नाही. तर हे समजून काय फायदा की तुमचा स्वभाव कसा आहे हो. तुम्ही तर भेद रूपाने उत्पन्न झालाय का स्कंदाताने, संघाताने? अखंड. म्हणजे जसं परमाणू अखंड द्रव्य अभेद आहे तसं तुमचा आत्मा सुद्धा अखंड अभेद आहे. मग ते आहे असंख्यात प्रदेशामध्ये पण त्याच्यामध्ये भेद नाही, त्याला कोणी भेदू शकत नाही. पालीची शेपूट वेगळी झाली, भेदली का नाही हो? मग कालीत एक प्रश्न विचारला होता त्यांनी, की म्हणले ते काल बघितलं होतं ना आपण, पृथ्वी जल अग्नी वायू,
मग तसं एक अखंड दरवाजा आहे हा. सांगा ह्याच्यामध्ये स्पर्श सुगंधवर्ण आहेत की नाही? तुम्ही जिनमती आहे, जैनमतीच्या अपेक्षेने विचारायले तर त्याच्यामध्ये 4 गुण आहेत, बरोबर. आता मला सांगा त्याचं मी 2 पार्ट्स केले, तोडलं त्या दाराला, तर वरच्या पार्टमध्ये स्पर्श सुगंधवर्ण आहेत का खालच्या पार्टमध्ये आहेत? दोन्ही पण पार्ट मध्ये आहे. दोन्ही पण पार्टमध्ये आहे. मला सांगा मग तुकडे झाले का नाही त्याचे? मग पहिला असताना दरवाजामध्ये अखंड होता आणि नंतर 2 झाले, म्हणजे किती होते हो त्याच्यामध्ये? अहो संपूर्ण सगळ्या भागात गुण व्यापून असतात. गुण हे सर्व भागांमध्ये व्यापून असतात. पण कोणाच्या? परमाणूच्या, हे सांगायचंय. तो दरवाजा म्हणजे परमाणू नाहीये, दरवाजा म्हणजे स्कंद आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एकच स्पर्श रसगंधवर्ण नाही आहेत, त्या एकाचे तुकडे झाले नाहीत. जसं तुमचं एक अखंड आत्मा आहे, त्याचे तुकडे झाले तर वर ज्ञान वेगळं आणि खाली वेगळं होऊ दे की तसं. पण मग जसं त्याचे 2 पार्ट्स केले तर त्याचे गुण डिवाइड झाले म्हणता, तसं इथं जीवाचे पण व्हायला पाहिजेत. मग का नाही होत? काय काय म्हणताय? कुठं गेलाय? हां काय काका? जीवाचे 2 पार्ट्स केले किंवा समजा ते काय म्हणले ना आता मी, हात तुटला किंवा ते पालीची शेपूट निघाली, मग त्याचे ज्ञान दर्शन डिवाइड झाले का नाही झाले? मग ज्ञानादी गुण डिवाइड झाले का नाही झाले? हो म्हणता का नाही म्हणता? का? कारण आत्मा अखंड आहे. तो जिथं पण असणार ना त्यातनं प्रदेश खेचून घेतो, स्वतःमध्ये अखंडच राहतो. असं नाही होत की तुकडा दुसरा गेलाय मग ते दुसरा जीव म्हणावं लागेल तुमचा. एकाच जीवाचे 2 जीव झाले असं म्हणावं लागेल, तसं तर होत नाही. मग जसं या दरवाजाचे 2 दरवाजे झाले, 2 तुकडे झाले, तर का झाले? कारण ते एक द्रव्य नाही आहे, अनेक द्रव्यांचा पिंड आहे, अनेक परमाणूंचा पिंड आहे तो, म्हणून त्याचे तुकडे होऊ शकतात. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक त्या परमाणूमध्ये त्याचे गुण आहेत. म्हणून ते किती पार्ट्स करा, जोपर्यंत शेवटचा परमाणू येत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये गुण डिवाइड होत राहणार. पण त्या अखंडचे गुण म्हणायचं नाही, ते आहे तर ऑलरेडी स्कंदच आहे. त्यामुळं वेगवेगळ्या परमाणूंचा बनलेला तो स्कंद, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे पार्ट्स करणार तेवढ्या प्रकाराने ते गुण आढळणार. पण तसं जीवामध्ये नाही. जीव तर अभेद अखंड आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण असे डिवाइड करायला गेलो तर म्हणून तुम्ही हे शरीराचं पण सांगितलं नाही का ठिकाणी की मुख्य अंग आणि उपांग म्हणता ना. जर उपांग तुटले तर जगू शकतो जीव, पण अंग तुटले तर नाही जगू शकत. काय म्हणले? म्हणून तर दिसतंय ना, दोन्ही हात नाही आहेत एखाद्याला, दोन्ही पाय नाही आहेत, तरी पण त्याचं लाईफ चालू आहे. पण मला सांगा असं बॉडी अर्धी कट झाली तर जगू शकतोय? हे अंग आहे पूर्ण आणि मग हे उपांग आहेत सगळे, बाजूचे हात पाय बोट वगैरे, हे सगळे कान, हे सगळे उपांग आहेत. मग ते उपांग तुटले तरी पण त्याच्या लाईफला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण जीवाचं आयुष्य काय म्हणायचं त्या अंग उपांगांवर नाही आहे, उपांगांवर पण नाही आहे. जरी ते अंग एक आहे ना तर ते म्हणजे ते काय म्हणतात त्याला मेन बॉडी येते, त्यामुळे त्याच्यामध्ये भेद झाला तर राहणार नाही तिथे जीव. म्हणून अनेक ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये वगैरे अनेकांचे पार्ट्स कट होतात पण तरीसुद्धा जीव जात नाही. पण जर गळ्यावरनंच गेलं तर राहत नाही तिथं. म्हणून सांगितलं की अजून एक मिस्ट्रीच आहे माझ्यासाठी, माहिती का? पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात ना की ते तलवार मारली, भाला मारला, काहीतरी खूप सवलं असं वगैरे, तर सगळे बाकीचे सैनिक वगैरे मरून पडतात बरं का. आणि ते हिरो असते ना, किती मारा त्याला मरतच नाही बिचारं. म्हटलं त्याचं अंग आहे का उपांग आहे, कुठं त्याचा जीव आहे कोणाला माहिती. त्याला काय केलं तरी ते मरत नाही का हो? त्याचं काय सुपर बॉडी आहे का? सननवाल्याला ठेवते तो हिरे म्हणून, नाही तर ते डायरेक्टरला धरून बडवणार लोक. म्हणून सांगितलं की जिथं अंग छेदले जाणार तिथं नष्ट होणार. म्हणून तिथं त्याला किती गोळ्या घाला, किती ते तलवार मारा, पण ते मरत नाही बिचारा. पण ते बाकीच्या सैनिकांना एक गोळी लागली की गेलेलं असते, नाही तर एक वार केलं की ते गेलेलं असतंय.
मग तसं म्हणायचं की जीवाला छेदता येत नाही काय केलं तरी सुद्धा, त्याच्यामध्ये भेद होत नाही, संघात होत नाही. जीव आहे तो तर अखंड अभेद आहे. मग ह्याच्यातून हे अनुभव करा की उद्गलाचे वेगवेगळे भेद होतात, पण एका जीवामध्ये तसंच एका परमाणूमध्ये पण भेद होत नाहीत, कारण ते शुद्ध द्रव्य आहे. तसंच माझा आत्मा सुद्धा शुद्ध द्रव्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भेद होणार नाही. म्हणून अशा अभेद आत्म्याला ग्रहण करा. जाणा. अभिन्न अछेद्य अखंड आत्मा जाणा. या आत्म्यामध्ये ज्ञान दर्शन आदी अनंत गुण अखंड आहेत, निराबाध आहेत. या जीवाचा घात करणारा या विश्वामध्ये कोणीही नाहीच. हा मी जीव या शरीरावर अवलंबून नाहीच. शरीरापासून सर्वथा भिन्न आहे जाणा. शरीरामुळे माझे अस्तित्व नाहीच. ज्ञानदर्शन स्वरूपोऽहम् अस्तित्ववान स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर. नमो हरिहर.